मध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईकच होते असंही फडणवीस म्हणाले। मुंबई आंतरराष्ट्रीय शहर हे खरंच आहे, पण महाराष्ट्राचं शहर नाही असा अर्थ होत नाही असं म्हणत फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। राज ठाकरे एंटरटेनिंग बोलतात आणि फक्त मजा घ्यायची असं फडणवीसांनी म्हटलंय। TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्याबरोबर बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईकच आहेत असं फडणवीसांनी म्हटलंय। राज ठाकरे फक्त एंटरटेनिंग बोलतात। ते तमिळनाडूचे एक आमचे नेते आहेत। इथल्या तमिळ लोकांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी आले। नुकतंच कुठे हिंदी बोलायला सुरुवात केली आहे। आता आपणही विचार करा, अनेक वेळा म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तमिळनाडूला सभा घ्यायला गेलो, माझ्या तोंडूने मद्रास निघालं होतं, चेन्नई म्हणायला पाहिजे होतं। त्याने मला सांगितलं, मग मी सुधारवलं, मी चेन्नई केलं। मला काही त्यांचा अपमान थोडी करायचा होता। हे मुंबईच आहे आणि हे जे उड्या मारणारे सगळे लोक आहेत, यांना मी सांगू इच्छितो, बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईक आहेत, तुम्ही नाही आहे। तुमचा सपोर्ट होता, पण ह्याची सगळी लढाई लढून विधानसभा आणि लोकसभेचे सगळे कायदे करणारे हे रामभाऊ नाईक आहेत, हे लक्षात ठेवा। आणि दुसरं, अण्णामलाईंचं म्हणणं असं होतं की हे एक आंतरराष्ट्रीय शहर ते खरं आहे, याचा अर्थ ते काही महाराष्ट्राचं नाही असं त्याचा अर्थ नव्हता, किंवा महाराष्ट्राचं नाही असं त्यांना म्हणायचं नव्हतं। आता एखादा व्यक्ती ज्याला हिंदी येत नाही, तो हिंदी बोलायचा प्रयत्न करतो, त्यातनं जणू काही आता अण्णामलाई म्हणजे पंतप्रधानच ते बोलले रसमलाई येतो। हां, ते तर ठीक आहे, ते काय कोणी कोणाला काही म्हणू शकतं। तसं ते एंटरटेनिंग बोलतात, त्याच्यामुळे त्याला काही फार म्हणजे मजा घ्यायची असते, त्याची फार गांभीर्याने नसतं घ्यायचं।